आपल्याला समालोचन कक्षामध्ये एक बदल येतोय ते एक नावाजलेलं नाव आहे ते मयूर खाडे. समालोचनासाठी मयूर खाडे सर यांचं आगमन होते आणि यांचा धीरज खाडे, सॉरी धीरज खाडे एक शहापूर. हॅलो हॅलो. मैदानात दुसरा सामना पाहायला मिळतोय. DT11 विपक्ष होम 11 आणि DT11 संघाचे सलामीचे फलंदाज यज्ञेश बोरसे आणि मयूर खरे असे सलामीवर पाहायला मिळतात. होम 11 संघाचा ज्यांना कोणाला नाश्ता करण्या भेटला नसेल तर स्टेजच्या उजव्या बाजूला नाश्ता करण्यासाठी जावे अशी मंडळाकडून विनंती. पहिला चेंडू भरत ठाकूर बघतो यज्ञेश बोरसे काय करतात. पहिला चेंडू वरच एक सिंगल पाहायला मिळते. धावफुकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने DT11 संघाची धावफलक पुढे जाताना पाहूया. नेक्स्ट बॉल सुंदर कट केलाय परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एक धावेने संघाचं धावफलक पुढे जाताना आणि बघूया सुंदर चेंडू पाहायला मिळाला. मयूरला काही समजला नाही. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही मोठा फटका येऊन दिला नाही. बघूया नेक्स्ट बॉल मंदार 2. हो सुंदर फटका परंतु या फटक्यावर थ्रोफुकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाताना 5 रन. नेक्स्ट बॉल पाहूया. हो सुंदर फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतोय परंतु एक डिक्लेअर धाव आलेली. बघूया नेक्स्ट बॉल सुंदर ग्राउंड शॉट पाहायला मिळतो स्टेजच्या दिशेने परंतु तिथे सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते मयूरला. आणि एका षटकाच्या दरम्यान संघाचा धावफलक 7 धावा पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉलर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक पाहायला मिळतंय. प्रवीण 2 मयूर. बघूया मयूरला अजून सुद्धा मोठा फटका मार संघाचा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय.
बघूया पुन्हा एकदा. हो, आता मात्र मयूर थोडासा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बघूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रवीण यांचा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र प्रवीण थोडासा घाबरलेला पाहायला मिळाला. परंतु बघूया पुन्हा एकदा सुंदर फटका आणि या फटक्यावर 6 धावा पाहायला मिळतात मयुराच्या बॅटमधनं. कॅच पकडली परंतु षटकाराच्या बाहेर जाऊन कॅच पकडली गेली. पुढील चेंडू पाहायला मिळतो प्रवीण याचा. 2 मोठे आघात पाहायला मिळाले मयुराच्या दरम्यान. पाहूया पुन्हा एकदा वाईट. आता मात्र गोलंदाज कुठेतरी थोडासा घाबरा दिसायला लागलाय, कारण की 2 मोठे फटके आलेत. यानंतर आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रवीण याला. पुन्हा एकदा उडवला चेंडू. पाहूया 6 धावेंसाठी षटकार मयूर याच्या बॅटमधनं. मुरबाडला जर आमदारांच्या नंतर बॅनर लागत असतील ते मयूर खऱ्यांचे लागत असतील. अतिशय प्रामाणिक बॅट्समन आहे. आणि 25 धावफलक 25 पाहायला मिळत आहे. बघूया नेक्स्ट बॉल. प्रवीण 2 मयूर याचा. आता मात्र बीट झालाय चेंडू आणि लेग बायची 1 धाव पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 25 धावा. 26 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. हो, आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय प्रवीण कडनं. खूप स्वर मारा पाहायला मिळतोय प्रवीण यांचा. आता पुन्हा एकदा चेंडू आणि या 4 धावेने संघाची धावफलक या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्यात त्या प्रवीण याने. आणि नेक्स्ट गोलंदाज पाहायला मिळतोय कवेश कोटेकर आलेत. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक पाहायला मिळेल कवेश याचं. बघूया प्रवीणनी खूप मार खाल्ल्यानंतर आता बघूया चांगली गोलंदाजी करू शकतात का. हो, आपडलेला चेंडू परंतु सुंदर फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून
4 धावेंसाठी चौकार पाहायला मिळतोय आणि संघाचा डावफलक हलत झुलत पाहायला मिळतंय. आताच्या चौकारासाठी सचिन माने यांच्याकडून मयूर खरे यांना 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मयूर खरे, आता तुमच्या अकाउंट मध्ये भर पडेल जर तुम्ही व्यवस्थित खेळलात तर. 36 धाव फलक पाहायला मिळतंय. कविश टू यज्ञेश आणि पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि या 1 धावेने धावफलक पुढे सरकताना. बघूया नेक्स्ट बॉल. कविश टू यज्ञेश. ओ सुंदर फटका. या फटक्यावर शाबाश शाबाश. षटकार पाहायला मिळतोय. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय यज्ञेशच्या बॅट मधनं आणि या 6 धावेने आपल्या संघाचं धावफलक पुढे सरकताना 43 धावा पाहायला मिळतात. ज्या संघांनी कॅप घेतल्या नसतील त्यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधावे. ज्या संघांनी त्यांच्या टीमच्या कॅप घेतल्या नसतील त्यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधावा. षटकातले काही चेंडू शिल्लक, परंतु पहिले 4 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर 2 व्हाईट आणि षटकार आल्यावर आता मात्र चांगला चेंडू हाताला गेलाय कविशच्या मार्फत. परंतु बघूया सुंदर 2 धावा पाहायला मिळतात यज्ञेश आणि मयून दरम्यान. परंतु आता कुठेतरी थोडंसं रोखावे लागेल, कारण की दोन्ही सलामीवीर आपली बॅटिंग मैदानामध्ये दाखवताना. बघूया नेक्स्ट बॉल. कविश टू यज्ञेश. सुंदर चेंडू, परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि ही व्हाईटची 1 धाव पाहायला मिळते. 46 धावा पाहायला मिळतात. बघूया नेक्स्ट बॉल. कविश टू यज्ञेश. हो सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि या फटक्यावर 6 धावा पाहायला मिळतात यज्ञेशच्या बॅटमधनं. किरण भाऊंनी स्टेजवर येण्याची कृपया करावी. पंचांचा निर्णय डेड बॉल आल्या मुले या फटक्यावर 6 धावा आल्या होत्या, त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. परंतु नेक्स्ट बॉल पाहायला मिळेल. कविश टू यज्ञेश. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते यज्ञेश आणि मयूर यांच्या मध्ये. बघूया नेक्स्ट बॉल. हो सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळाला. संदीप रजाक यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधावा. संदीप रजाक.
ज्ञानेश्वरजी उगले मामा कुठे असतील तर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 48 पाहायला मिळतात. अजूनही कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. हो, आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाचे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. 48 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 48 धावा पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. अजून एकही विकेट गमावली नाही. DT11 संघाने सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाले. DT11 संघाकडनं. नेक्स्ट बॉलर सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक पाहायला मिळतोय. भावेश आपल्या स्टेजवर ग्राउंडचे व्यवस्थापक किरण दादा सुंदर फटका पाहायला यांनी मिळतो आम्हाला स्टेजच्या भेट दरम्यान. दिल्याबद्दल त्यांचा इथे सत्कार मात्र आपले मामा गचाचं करतील. क्षेत्ररक्षण आणि या त्यांना 4 त्याची धावा, स्वीकार करावा. या 4 धावांनी संघाचा धावफलक पुढे सरकताना 52 धावा पाहायला मिळतात. बघूया नेक्स्ट बॉल भावेशाचा. आपटलेला चेंडू मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतं मयूर याला. 53 धावा पाहायला मिळतात. (58) 53 स्कोरबोर्ड वर धावा पाहायला मिळतात. बघूया नेक्स्ट बॉल भावेश टू यज्ञेश. ओ सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर विकेट पाहायला मिळाली भावेश दरम्यान. धावफलक पाहायला मिळतंय ते 60 धावा. फर्स्ट एडची व्यवस्था केलेली आहे. कृपया कोणाला काही इंजुरी झाली असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा.
थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल डिझाईन 11 विपक्ष अमेय 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. आणि ओम 11 संघाचे 2 धडाडीचे फलंदाज आपण मैदानात पाठवावे. DT 11 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यावं. डिझाईन 11 आणि अमेय 11 या सामन्याची नाणेफेक नितीनजी भावसर साहेब यांच्या हस्ते केली जाईल. ओम 11 संघाचे सलामीवीर आपण मैदानात पाठवायचेत, कारण की खूप दिवसभरामध्ये आपल्याला सामने खेळवायचेत. बॅट्समन आपण लवकरात लवकर पिचवर जाण्याची कृपा करावी, कारण की DT 11 संघाचं क्षेत्ररक्षण सस्ताना पाहतोय. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली DT 11 कडनं आणि तब्बल 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते ओम 11 संघा पुढे. ओम 11 संघाचे धडाडीचे फलंदाज सलामीवर पाहायला मिळतात मैदानात. मयूर आणि कवेश आणि गोलंदाज पाहायला मिळतोय DT 11 संघाचा सांघिक पहिलं आणि वैयक्तिकी पहिलं षटक पाहायला मिळतोय आशीर्वाद कडनं. ब्रेकफास्ट कोणाचा राहिला असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. स्टेजच्या उजव्या बाजूला त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय कवेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय मयूर. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली DT 11 संघाची. आता बघूया सांघिक पहिलं आणि वैयक्तिकी पहिलं षटक पाहायला मिळतंय गोलंदाज आशीर्वाद कडनं. षटकातला पहिला चेंडू फेस करेल कवेश. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. हो, सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळते आणि एक धावेवर समाधान मानावं लागतं, परंतु पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेने ओम 11 संघाचं खातं खुलं करताना पाहायला मिळालं. एक शॉट धाव पाहायला मिळते, एकच धाव पाहायला मिळेल. पंचांचा चांगला निर्णय आलाय.
बघूया आशीर्वाद टू कवेश. नेक्स्ट बॉल पाहायला मिळेल. सुंदर फटका. या फटक्यावर 6 धावांनी आपल्या संघाचं सुंदर बघूया नेक्स्ट चेंडू कवेश टू आशीर्वाद टू कवेश. सुंदर फटका पाहायला मिळाला कवेश कडनं. पुन्हा एकदा सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि थ्रोपैकी होईपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागतं आणि संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतं 8 धावा. बघूया नेक्स्ट बॉल कवेश टू मयूर. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय आशीर्वाद कडनं. बघूया नेक्स्ट चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू आल्यानंतर वारंवार डॉट चेंडू. आता मात्र व्हाईट चेंडू स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय कुठेतरी. हॅलो आशीर्वाद यांचा पुढील चेंडू त्यांचा सामना करतील मयूर पालव. मयूर पालव एक नावात दिले फलंदाज म्हणावं लागेल, कोकणातील फलंदाज मयूर पालव. चांगला चेंडू म्हणाला, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 9 पहिलं षटक चालू असताना. पुढील चेंडू यांचा आशीर्वाद टू मयूर पालव. काहीच मगाशी खराब क्षेत्ररक्षण केलं, आता फलंदाजी चांगलं करून आपल्याला निर्धाव चेंडू म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 9. पहिल्या षटक समाप्तीनं धावसंख्या 9. पहिलं संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आहे. बघूया कोण DT11 संघातर्फे कोण गोलंदाज करतोय.
आतषबाजी करावं लागेल कवेश आणि संघाला. यज्ञेश मटकर यांचा पुढील चेंडू, त्यांचा सामना करतील कवेश कोटेकर. स्क्वेअर चेंडू इथे लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू, स्क्वेअर चेंडू घोषित करताय. धावसंख्या 1 ने भर पडतं. धावसंख्या आली ती 21. पुढील चेंडू विनायकांचा पुढील चेंडू लाईचा लेग बिफोरचं अपील केलं गेलं तरी पण डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्येत कोणताही भर नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 21. तिसरं षटक चालू असताना चौकार आणि षटकारांचीच आवश्यकता आहे ओम इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी. आणि इतर इथे फलंदाजाला बाद करायचं असेल तर पुढील चेंडू यांचा सामना करते कवेश. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. काहीच समजू शकला नाही कवेश यांना. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. एक षटकार घेतल्यानंतर चांगले पुनरागमन केलं आहे ते गोलंदाजाने. विनायकांचा पुढील चेंडू, त्यांचा सामना करतील पुन्हा एकदा कवेश कोटेकर. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, धावसंख्येत 1 ने भर पडत. धावसंख्या आली ती 22. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ओम इलेव्हन संघाला. बघा बॉल कसा इकडे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन काही उपयोग नाही होणार, कारण चौकार आणि षटकार खेचले तर इथे धावसंख्या मॅच सामना जिंकू शकतो ओम इलेव्हन संघाला. ओम इलेव्हन संघ आणि डीटी इलेव्हन संघाला जिंकायचं असेल तर कवेश कोटेकर यांची विकेट घेणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला समसमान संधी आहे अजूनपर्यंत. मटकर यांचा पुढील चेंडू, स्ट्रेट डाईव्ह खेळलेला चेंडू. इथे मात्र बघूया चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे. हा चांगलं नक्कीच म्हणावं कवेश कोटेकर यांचा चांगला निर्णय असेल. कारण काय प्रवीण काय आता आपलं चौकार आणि षटकार खेचत नव्हता, पण आपले स्वतःची स्ट्राईक घेऊन इथे चौकार आणि षटकार खेचून सामना जिंकू देऊ शकतो. इथे मात्र धावचीत झालाय प्रवीण. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज भावेश. चांगली रणनीती म्हणावं लागेल कवेश यांची. पुढील चेंडू, बाउन्सर उजव्या एसटीचा बराचसा बाहेरचा चेंडू, चांगला निर्धाव चेंडू म्हणून जातोय. इथे मात्र षटक संपलंय. 3 षटका समाप्ती. धावसंख्या आली ती 24. 6 चेंडू आणि किती 37 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 37 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार खेचावा लागेल ओम इलेव्हन संघाला. नवीन गोलंदाज संघातर्फे चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन उमेश. त्यांना सामना करतील भावेश. चांगला चेंडू म्हणाला, तेवढं चांगल्या पद्धतीने खेळून काढला. इथे मात्र इलेव्हन संघ, दोन्ही संघांना अजून संधी आहे, पण जास्त झुकलेला सामना आहे तो डीटी इलेव्हन संघाकडे. बघा इथे मारलाय, इथे झेलबाद होऊ शकतो की नाही. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण म्हणाले डीटी इलेव्हन संघाचं. कोणाकडनं? मयूर यांच्याकडनं क्षेत्ररक्षण खराब झालंय. धावसंख्या 1 ने भर पडत. धावसंख्या आली ती 26. पुढील चेंडू सामना करतील भावेश. आडव्या पट्ट्याने खेळलेला चेंडू मात्र इथे धावसंख्या 1 भेटेल नक्कीच. धावसंख्या 1 ने भर पडत. धावसंख्या आली ती 27. 2-27. पूर्णपणे सामना झुकलाय तो डीटी इलेव्हन संघाकडे. यापुढे होणारा सामना अमय इलेव्हन वर्सेस डिझाईन इलेव्हन. पुन्हा एकदा हा खणखणी षटकार म्हणावा लागेल कवेश यांच्या बॅटवरून निघालेला खणखणी षटकार. चांगली फलंदाजी करतोय कवेश.
आम्ही संघाचे क्षेत्ररक्षक आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं हॅलो हॅलो आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित राहावे.